हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग डे 8 फ्रॉम माहेर. आज होता सत्यनारायण पूजेचा दिवस. कालचा लग्नाचा दिवस खूप छान पार पडल्यानंतर आज सकाळीच आम्ही पुन्हा लग्नाघरी निघालो. माझ्या घरापासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे हे लग्नघर. तर पूजेआधी आमच्याकडे ना धानोऱ्याची ही रीत असते. तर तुमच्याकडे या रीतीला काय म्हणतात ना, ते मला जरा व्हिडिओमध्ये हे जे रिच्युअल्स चालले आहेत ना त्याला बघून कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा दिवस खास होता कारण डीजेवर मनसोक्त नाचायचा ना हा शेवटचा दिवस होता. कारण आता इथून पुढे हे लग्नाचे सगळे विधी संपणार आहेत आणि आम्हीही परत पुण्याला. तर आज मिष्टूनेही खूप म्हणजे खूप धमाल केली. कदाचित आता तिला सगळे ओळखीचे झाले असावेत ना, तर म्हणूनच ती एकदम छान फ्री अशी नाचायला लागली होती. हळदीच्या दिवशी मात्र ती काही एवढी फारशी नाचली नाही. माझ्या अगदी मागे मागे अशीच ती उभी राहिली. मला असं नेहमी वाटतं की आपण जिथे कुठे जातो, ज्या लोकांसोबत वेळ घालू तिथे मनापासून एन्जॉय करायला हवा. कारण शेवटी उरतात ना त्या फक्त आठवणी. त्या क्षणाला जर आपण मनमोकळेपणाने जगलो, हसलो, नाचलो, धम्माल केली तर त्याच आठवणी पुढे खूप छान वाटतात. आयुष्यात असे खूप कमी लोक आणि काही खास ग्रुप्स असतात ज्यांच्यासोबत आपण पूर्णपणे स्वतःसारखं वागू शकतो. कुठलाही विचार न करता, कुठलाही संकोच न बाळगता मन मोकळेपणाने हसू शकतो, रडू शकतो, बोलू शकतो, एन्जॉय करू शकतो. तर माझ्यासाठी असे काही निवडक लोक आहे ज्यांच्यासोबत मी अगदी अगदी छान अशी खुलून जाते. तर आधीची मी खूप वेगळी होते. जरा जपून बोलणारी, कमी बोलणारी, नवीन लोकांमध्ये पटकन न मिसळणारी, प्रत्येक गोष्ट करताना थोडा नाही खूप विचार करणारी. पण हळूहळू मला जाणवायला लागलं की कधी कधी स्वतःला थोडं मोकळं सोडणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवायचा असेल तर तो आधी पूर्णपणे जगायला लागतो. आता मात्र माझ्यात हळूहळू बदल होताना दिसतंय. मी आधीपेक्षा जास्त बोलते, लोकांमध्ये मिसळते, मोकळेपणाने हसते, अनेक क्षण मनापासून एन्जॉय करते. खरं सांगायचं तर हे माझं नवीन व्हर्जन मलाच खूप आवडायला लागलंय. कारण हा बदल फक्त एक्स्ट्रोवर्ट होण्याचा नाहीये, तर स्वतःला अजून चांगलं समजून घेण्याचा आहे. आयुष्य खूप छोटं आहे, प्रत्येक म्हणून प्रत्येक क्षण सुंदर जगून घ्या. आठवणी फक्त साठवायच्या राहायचं, बस इतकंच.